हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग श्रीकांत लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे जीटीच्या राजाचं विसर्जन. सो मला आज तिकडेच जायचंय. सकाळी लवकर उठलोय आणि उठलोय म्हणजे राकेशनीच मला सकाळी वारंवार फोन करून, आईला वगैरे सगळ्यांना फोन करून आज विसर्जन आहे, त्याला लवकर उठवा नाही तर आज झोपून राहील. सो सतत त्यांनी फोन करून मला उठवलंय. फायनली मी उठलोय. मी ऍक्च्युली कुर्ता, पर्पलवाला कुर्ता ऍक्च्युली मी घालून जाणार होतो, पण मी त्याआधी बोललो एकदा राकेशला फोन करून विचारतो की बाबा ड्रेस कोड काय आहे. सो त्यांनी मला सांगितलं की टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासाठी कुर्ता व्हाईटवाला सगळी तयारी करून ठेवली आहे, त्यामुळे तू फक्त ये. सो त्याच्यासाठी माझी खाई सुरू आहे आणि मला पटकन निघायचं आहे, कारण की गणपती ऑलमोस्ट बाहेर निघायची तयारी सुरू झाली आहे आणि मी अजून इथेच आहे. सो खूप एक्साइटमेंट आहे. आज त्यांचं 50वं वर्ष आणि आज त्यांचं पप्पाचं विसर्जन. 11 दिवसापासून करत असलेले त्यांची सेवा वगैरे सगळं मी बघितलं. एकदम अमेझिंग होतं, सगळं भारी होतं सगळं. ते तुम्ही तर पाहिलंच आहे. सगळं ते व्हिडिओज वगैरे मी जे शेअर केले त्याच्यातनं तुम्ही सगळे ते बघितलेच आहेत. आणि चला जास्त वेळ घालायचा नाही, आपल्याला पटकन निघायचं आहे जीटीच्या राजाच्या विसर्जनाला. मारताना चालू करू नकोस विचारल्याशिवाय आधी. कोणाकडे कॅमेरा आहे? फोटो काढ रे. माझा मोबाईल ते कॅमेराला आहे. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. कॅमेरा काढणार कुठेतरी. फायनली आपल्या भावाचा फोटो निघाला आणि तो पण एकदम कडकवाला. फायनली आम्ही पोचलोय जीटीच्या राजाच्या 50व्या वर्षाचं जे आज विसर्जन आहे. विसर्जन आहे. तर तुम्हाला दाखवेल आता पुढे. म्हणजे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते, आमचा गणपती तुम्ही तर बघितला असाल. क्लास गणपती पुढे दाखवतोच तुम्हाला. आमचे कार्यकर्ते आणि आमच्या गणपतीची ट्रॉली वगैरे काही सजवलेली आहे. ती लुक पूर्ण केलं आहे. हे सगळं राकेशने सगळी तयारी करून ठेवली आहे माझी. थँक्यू राकेश भाई. अरे आपल्या पण कॉन्टेंट वरती आणि व्हिडिओवरती प्रेम करतात, त्याचं हे प्रूफ. अपना तो आज दिन बन गया. खरंच एक आनंदाचा दिवस आहे, पण बघायला गेलं तर एक दुःखाचाही दिवस आहे की आमचा बाप्पा आज 11 दिवसानंतर आम्ही त्याची खूप सेवा केली आणि आज तो आम्हाला निरोप देत आहे. हा अक्षरशः मला दुःख देणारा दिवस असतो आपल्यासाठी. भले माणसं नाचत असतात, त्यांचे चेहरे हसू असतं, पण त्यांचं मन नक्कीच रडत असतं. हे खूप दुःख असतं लोकांना. लहान लहान मुलांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. असा हा आपला गणपती सण. 50वं वर्ष. हो, त्यात एक 50वं वर्ष आमच्या मंडळाचं आहे. 25वं वर्षही आम्ही पाहिलं, तेही धुमधडाक्यात आम्ही साजरं केलं. 75व्या वर्षापर्यंतची वाट बघून तिथेही काहीतरी चांगलं नियोजन करण्याचं ताकद आम्हाला बाप्पा देईल अशी अपेक्षा आम्ही गणपती बाप्पा. भले आज गणपती बाप्पा चालले जरी असतील म्हणजे 11 दिवसानंतर, पण त्यांच्याकडनं आपल्याला जी प्रेरणा घ्यायची आहे पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला कायम ठेवायची. नक्कीच. आणि त्यासाठी सगळ्यांनी मेहनत पण करत राहायचंय. बरोबर. गणपती बाप्पा.
जर असं कडक वाजवणारा बँड असेल ना तर न नाचणारा पण नाचेल. बघायचंय तो ये देख लो. आता आपल्या BMC इथून आपण मिरवणूक काढणार आहे. जसं तुम्ही लहान मुलांना पाहिलं असेल त्याचप्रमाणे सेम आमची प्रथा आहे की त्या जागेवरून आम्ही फिरतो पूर्ण आमच्या पूर्ण एरियाला आम्ही गोल राऊंड मारणार. तर त्याप्रमाणे पुढे कंटिन्यू त्याच्यानंतर पूर्ण जल्लोष जल्लोष दिसणार जल्लोष तुम्हाला. ऑन. अकरा दिवस, हे 11 दिवस बाप्पाची सेवा करताना कधी संपून गेले हे काहीच कळलं नाही. ज्या बाप्पाला इतक्या थाटामाटात आगमन करताना पाहिलं त्याच बाप्पाचा परतीचा प्रवास बघून प्रत्येकाप्रमाणे माझंही मन थोडंसं दाटून आलं होतं. आणि इथून सुरू झाला आमच्या बाप्पाच्या परतीचा प्रवास. विसर्जनाच्या दिवशी पण बाप्पाच्या मूर्तीला काय तेज होतं. त्या दिवशी पण बाप्पा खूपच गोड दिसत होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला हा बाप्पा आपल्याच असल्याचं जाणवत होतं. युट्यूब मध्ये येणार तू युट्यूब मध्ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हो भाई, फुल मजा आहे, फुल मजा आहे. मेन मिरवणूक सुरू नाही झाली आहे. मेन माणसाचं आमची बोलतील हे इकडे. बघा प्रदक्षिणा चालू आहे आणि सगळे हे कार्यकर्ते जरा आम्ही उत्साही आहे. जरा नाही पण जास्त उत्साही आहे. सध्या काय सुरुवात आहे ही विसर्जन मिरवणुकीसाठी. ही सुरुवात आहे आणि आम्ही आता दाखवतो तुम्हाला कुठे आलोय आम्ही. आता एक्झॅक्ट लोकेशन बघा आमचा. आता आम्ही कुठे पोहोचलोय. कुठे बोलतोय आपण? पुढे दाखवतो ना तुला. मला वाटलं तू काय स्पेसिफाय करतोय काय कुठे बोलतोय. पुढे दाखवणार आहे तो. तऱ्हेने हा आमचा जिजू हॉस्पिटलचा बोल बोल. जिजू हॉस्पिटल सार्वजनिक गणेशोत्सव 50वा वर्ष महाउत्सव. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि हा आहे आजच्या दिवसातला बेस्ट मोमेंट. ऊन पाऊस कसलाही विचार न करता 24 तास फक्त आपल्यासाठी ड्युटी करणाऱ्या या महाराष्ट्र पोलिसांना खरंच सलाम आहे. मी व्लॉग शूट करतोय हे त्यांना जेव्हा कळलं त्यांनीही स्मित हास्य देऊन मला दाद दिली. आपण बी खुश.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती. प्रदक्षिणा पण बघायला खूप गर्दी जमली आहे आणि खूप धमाल आहे. ॲक्च्युली पुणे CST पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेपासून ही सुरुवात होते प्रदक्षिणा. ती आता कॉर्पोरेट मार्केटपर्यंत येऊन पोचली आहे. अजून बराच वेळ जाणार आहे, तोपर्यंत जल्लोष सुरूच आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो आनंद झाला असेल ना, तसाच काहीच आनंद मला इथे दिसून आला. आपण GT हॉस्पिटलच्या गेट जवळ प्रदक्षिणा करून आता आम्ही मूर्ती थांबवली आहे. आणि आता आम्ही आता हॉस्पिटलच्या कंपाऊंड मध्ये आलेलो आहे. GT हॉस्पिटल हे हा आमचा छोट्या मूर्तीचा मान असतो. इथे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्टाफ वगैरे येऊन मूर्तीला म्हणजे पाय पडायला वगैरे मूर्तीसाठी येतात. पण तो मान देऊन आम्ही पुढे पण निघून जातो. चला आता हे पण बघूया आपण. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. डान्स करायचंय. आता भूक लागली आहे सॉर्ट. आता हे बघू, हे लोक कुठे स्पेशल घेऊन चाललेत. खायला झालं पण दाखवलं. काहीतरी फेमस आहे असं म्हटलंय. स्पेशल आयटम आहे समोसा. समोसा भेल. समोसा भेल
आम्ही ट्राय करतो कसा चांगला वाटलं की आम्ही तुम्हालाही सांगू. तुम्ही या नक्की भेट द्यायला. कालवादेवीतील एक फेमस भेळवाला म्हणजे संतोषी भेळवाला. आज लहानपणापासून आम्ही इथे भेळ खातोय. तीच टेस्ट अजूनही आम्हाला लागते. खरंच एकदा इथे टेस्ट करून बघा. खूप चांगल्या पद्धतीने भेळ बनवते, स्वच्छतेने ही भेळ बनवली जाते. नक्कीच खावे. खाने बहुत मजा आया. आप बोलो ना, अरे आप बोलो ना, आओ खाने के लिए. वो देखो वो बोलेंगे, वो बोलेंगे. हे लास्ट आहेत ऍक्च्युली. खरंच समोसा आणि जे काय बघून ठेवलंय बेल वगैरे सुपर आहे, सुपर आहे, सुपर. चलो बाय, थँक्यू. हे हा पण आईस्क्रीम स्पेशल आहे. सचिनचा आयटम आहे. त्याचे वडील होते तिथपासून खूप पहिल्यापासून आहे. तुम्ही आधी इथेच राहायचे? अरे हा नारूचा भाव भाई, काकाचा मुलगा नारूचा. अच्छा अच्छा अच्छा. लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेमध्ये असलेला हा चिमुरडा हा त्या दिवसाचा विसर्जन मिरवणुकीमधला सेलिब्रिटी होता. दोन बाप्पा जेव्हा एकत्र येतील तेव्हा तो क्षण काय असू शकेल याची कल्पना न केलीच बरी. अक्षरशः अंगावर काटा आणणारा क्षण जेव्हा हे दुसऱ्या मंडळाचे बाप्पा जिटीच्या राजाच्या बाप्पाच्या बाजूला येऊन जेव्हा थांबत होते, अक्षरशः अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नव्हतं.
असाच काय रे चाललायस आम्हाला सोडून, आमची नजर चुकून? रडवून चाललास रे बाप्पा. पुढच्या वर्षी नक्की लवकर ये, तुझी वाट बघतोय मी सगळेजण.